नमस्कार मित्रांनो, आज आपण मनुदेवीला जाणार आहोत मित्रांनो, मी गजानन पारधी, जळगाव. आज आपण मनुदेवीला जात आहोत मित्रांनो. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र मनुदेवी दर्शनासाठी. मित्रांनो, जळगाव शहरापासून मनुदेवी मंदिर हे अंदाजे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असून हे मंदिर यावल तालुक्यातील आडगाव परिसरात सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य वातावरणात बसलेले आहे. जळगावहून मनुदेवीकडे येताना ईदगाव, डांबोरी, किनगाव किंवा आडगाव असा मार्ग लागतो. आडगाव फाट्यापासून मनुदेवी 9 किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावर पुढे गेल्यावर आपल्या श्री हनुमान मंदिर आणि सुंदर पाझर तलाव पाहायला मिळतो. हनुमान मंदिरापासून मनुदेवी मंदिर साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, मनुदेवी मंदिर हे अति प्राचीन तीर्थक्षेत्र असल्याने तेथील प्राचीन विशेष आणि उत्खननानं सापडलेल्या मूर्तीवर दिसून येते. या तीर्थक्षेत्राचा शोध इसवी सन 1251 इंगळे घराण्याचे पूर्वज यांनी घेतल्याचे जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार आहे. मनुदेवीबद्दल अनेक धार्मिक आख्यायिका प्रचलित आहेत. देवी भागवत पुराणाशी संबंधित कथेनुसार सातपुड्याच्या दरीतून आदिशक्तीचे स्वरूप प्रकट झाले आहे आणि पुढे महिषासुराचा वध करण्यासाठी कथा सांगितली जाते. मित्रांनो, इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या निसर्गरम्य परिसर. मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवर धबधबा कोसळतो. वर्षातील साधारण 6 ते 7 महिने या धबधब्यातील पाणी पाहायला मिळते. आजूबाजूला उंच डोंगर, हिरवाई, धबधबा, पाझर तलाव आणि श्री हनुमान मंदिर. म्हणून मनुदेवी हे केवळ श्रद्धेचे ठिकाण नाही तर निसर्गप्रेमीसाठी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. अनेक भाविक, पर्यटक तसे विद्यार्थी येथे भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्र पर्यटन विभागानेही मनुदेवी मंदिराचा उल्लेख सातपुडा पर्वतरांगामध्ये सुमारे 500 मीटर उंचीवर असलेल्या धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळ म्हणून केले आहे. तुम्ही जर जळगाव जिल्ह्यातील किंवा आसपास राहत असाल तर श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र एकदा नक्की भेट द्या. देवी दर्शन घ्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि या सुंदर परिसराचा अनुभव घ्या. तुम्ही मनुदेवीला याआधी भेट दिली आहे का? भेट दिली असेल तर अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो आपल्याला मनुदेवीला जाताना एकच नदी ही 7 वेळा लागते मित्रांनो. आणि ही जी नदी मित्रांनो, इथं ही नदीचे नाव कवठाळ म्हणून असे आहे मित्रांनो. पण ह्या संपूर्ण परिसर हा तापीचा परिसर आहे मित्रांनो. म्हणून इथं तापीच्या नदीचा हा आजूबाजूला उगम असेल कवठाळ नदीचा. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो 7 वेळेस ही नदी लागते आपल्याला. तर आपण आता जात आहे.